नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलेला असाल आणि बघून तुम्हाला लक्षात आलेलं असेल आजची रेसिपी कोणती असणार आहे. ती पाम्पलेट फ्रायची रेसिपी. फक्त पाम्पलेट फ्राय नाहीये तर मसाला भरलेला पाम्पलेट फ्राय आहे. खायला एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो. यामध्ये ओल्या खोबऱ्यापासून बनवलेला हिरवा मसाला भरला जातो जो खायला एकदम मस्त लागतो. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात हा हिरवा मसाला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि हा मसाला पाम्पलेटमध्ये कशा पद्धतीने भरून घ्यायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता इथं मी घेतलेले आहेत 2 मोठ्या साईजचे पाम्पलेट आणि हे दोन्ही पाम्पलेट एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेले, एकदम क्लीन करून घेतलेले. आता हे जे दोन्ही फिश आहेत ना, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये नंतर ना आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने ना चांगल्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अशा पद्धतीने थोडेसे तिरके पण कट करून घ्यायचे आहेत वरून. हे बघा, 3 ठिकाणी मी 3 कट करून घेतो. आणि हे जे कट आहेत ना एकदम वरून करायचे आहेत, जास्त खोलगट नाही करून घ्यायचे. जेव्हा आपण फिशवरती मसाला लावून घेऊ ना, तो मसाला या कट्समध्ये चांगल्या प्रकारे अडकून राहील आणि मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना फिशमध्ये चांगला उतरेल. त्यामुळे अशा पद्धतीने कट्स लावून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो, मी इथं घेतोय अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अगदी चवीनुसार मीठ, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा कोकमाचं पाणी. आता हे सगळे जे मसाले आहेत ना चांगल्या प्रकारे कालवून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव झालं पाहिजे. एकदा का सगळा मसाला चांगल्या प्रकारे कालवून झाला ना, फिशवरती चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. फिशवरती जे कट्स आपण करून घेतलेत ना त्यामध्ये पण मसाला चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा. हे बघा, हे अशा पद्धतीने ना कट्समध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा मसाला. एकदा का पाम्पलेटवरती चांगल्या प्रकारे मसाला लावून झाला ना, आता 10 ते 15 मिनिटासाठी हे पाम्पलेट चांगल्या प्रकारे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. आता मित्रांनो, आपण पाम्पलेटमध्ये भरण्यासाठी हिरवा मसाला जो लागतो ना तो आपण तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी एकदम फ्रेशवालं ओलं खोबरं घेतोय, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 कोकमाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरा. हे सगळे मसाले या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेले आहेत. आता झाकण बंद करून घेतो आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतो. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने आपला हिरवा मसाला रेडी झालेला आहे, जो की आपण पाम्पलेटमध्ये भरून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण पाम्पलेटमध्ये जो हिरवा मसाला तयार करून घेतला ना तो आपण भरून घेऊयात. जेवढा मसाला आतमध्ये बसतो ना तेवढा मसाला यामध्ये चांगल्या प्रकारे भरायचा आहे. कारण जेव्हा आपण फिश फ्राय करून घेत असतो ना तेव्हा मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे बेताने जेवढा मसाला त्यामध्ये बसेल तेवढाच भरून घ्या, ओव्हरलोड करून घेऊ नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पाम्पलेटमध्ये ना आपला हिरवा मसाला भरून रेडी झालेला आहे. आता मित्रांनो, आपण पाम्पलेटवरती लावण्यासाठी जो रव्याचा मिक्स असतो ना तो तयार करून घेऊयात. त्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेले आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेले. आता या रव्याबरोबरच 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं हळद पावडर. आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा, रवा आणि मसाले जे आपण यामध्ये टाकलेत ना ते सगळे एकजीव झाले पाहिजे, तोपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला पाम्पलेट जे आहेत ना फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक पॅन घेतलेलं आहे. या पॅनमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो. पॅनमधलं तेल जोपर्यंत गरम होते ना
तोपर्यंत काय करून घेऊयात, आपण पाम्पलेटवरती रवा आणि मसाल्याचा जो मिक्स तयार करून घेतला होता ना तो लावून घेऊयात एकदम चांगल्या प्रकारे। हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचा आपल्याला आणि पाम्पलेटवरती आपण आधी जो मसाला लावून घेतला होता ना त्यावरती लावून घ्यायचा आहे आणि तो मसाला संपूर्णपणे झाकला पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचे। आता बघा दुसऱ्या साईडनी पण मी चांगल्या प्रकारे लावून घेतो। दुसऱ्या साईडनी पण बऱ्यापैकी लागलेले पण थोड्या ठिकाणी राहिलेले ते पण चांगल्या प्रकारे लावून घेतो। चला आता दुसरीकडे आपलं पॅन मधलं तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता हा जो पाम्पलेट आहे ना तेलामध्ये व्यवस्थित असं ठेवून घेऊयात आणि दोन्ही साईडनी पाम्पलेट चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊयात। आता मासा फ्राय होण्यासाठी किती वेळ लागू शकतो, एका साईडनी 3 ते 4 मिनिट आणि दुसऱ्या साईडनी 3 ते 4 मिनिट असं 7 ते 8 मिनिटांमध्ये ना आपला मासा एकदम चांगल्या प्रकारे कुरकुरीत असा फ्राय होऊन रेडी होतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय फिश जे आहे ना एका साईडने एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झालेले, एकदम छान सोनेरी असा कलर आलेला आहे बघा। पहिला पाम्पलेट आपला एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून झालेले आहे। आता दुसरा पाम्पलेट पण अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेतो। कसा आलाय कलर, एकदम मस्त आलाय की नाही सोनेरी असा। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने, जास्त काही तामझाम नाही काही नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला भरलेला पाम्पलेट फ्राय रेडी झालेले। मग काय मित्रांनो झालाय की नाही एकदम जबरदस्त असा आणि एकदम भन्नाट चवीचा पाम्पलेट फ्राय। मग काय मित्रांनो कसा झालाय पाम्पलेट फ्राय, एकदम मस्त झालाय की नाही। मसाला जो झालाय ना एकदम मस्त झालेला आहे, एकदम टेस्टी झालेले, एकदम भन्नाट असं झालेले। या मसाल्यामुळे पाम्पलेटला जो टेस्ट आलाय ना तो एकदम दुप्पट असा आलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने भरलेला पाम्पलेट फ्राय नक्की तयार करा तुमच्या घरी आणि मस्तपैकी एन्जॉय करा। आणि अशाच पद्धतीच्या चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।